धीरज कुमार कांबळे यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवतो. धीरज कुमार कांबळे. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. एवढंच इंग्लिश येते. बस एवढं आलं तरी UPSC होते, तुम्हाला खात्री पटली असेल माझ्यावरून. चालेल. अखिल मानव उद्धारासाठी झगडणाऱ्या सर्व महामानवांच्या महान कार्यास सर्वप्रथम वंदन. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बंधू भगिनींनो, कार्यक्रम अटेंड करण्यासाठी सुद्धा खूप डेअरिंग लागते. आणि तुम्ही इथं आलात, कार्यक्रम अटेंड करताय म्हणजे नक्की तुम्ही पास होणार, याच्यावर आज शिक्कामोर्तब झालेला आहे. जे उठून जात आहेत ते त्याच्याबद्दल मी बोलत नाही, पण गेले 3.5 तास तुम्ही जे इथं बसलायत, तुमचं पेशंट आणि ऐकून घेताय आमच्यासारख्या रटपट बोलणाऱ्यांना, तर खरंच तुमच्यामध्ये ते स्पिरिट नक्कीच आहे आणि तुम्ही पास व्हाल याबद्दल नो डाऊट. आतापर्यंत तुम्ही बरेच कार्यक्रम अटेंड केले असतील किंवा मी पण केलेत. यश मिळवण्यासाठी जिद्द लागते, चिकाटी लागते, काहीतरी आत्मविश्वास लागतो, पाठ लागतो, मार्गदर्शन लागतं, चिकाटी, ध्येय, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत. मला पण वाटायचं किंवा तुम्हाला पण वाटतं की यार मला पण चिकाटी आहे, ध्येय आहे, जिज्ञासा आहे, तर हे सगळं काही आहे, पण चुकतं कुठं मग? नेमकं काय? जिद्द बाळगा, चिकाटी बाळगा, स्वप्न बाळगा. स्वप्न ती असतात जी झोपू देत नाहीत. असं तसं सगळं ठीक आहे हो. नांगरे पाटलाबद्दल पूर्ण रिस्पेक्ट बाळगून मी सांगतो की खरं आहे, ते जायचंय, पळायचंय, उभं राहायचंय, ते पण खरंय. हार पण होतं काय? पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट, तसा माझा पहिला एवढं बरं आहे. पण असो, तर मित्र, मी पास होणार आहे हे वाटलं की पास होते, एवढं मला माहिती आहे. तुम्ही फक्त एक वेळा तुमच्या मनाच्या गाभाऱ्यातून स्वतःला म्हणा की मी पास होतो, त्या वर्षी तुमचा निकाल नाही आला तर पुन्हा मी मत 100% मी तुम्हाला खात्री देतो की ज्या दिवशी तुम्हाला वाटतं की तुम्ही पास होता, बस UPSC, MPSC, IIT काय काय असेल आपल्या देशातल्या सगळ्या परीक्षा तुम्ही त्या दिवशी पास होता. आपल्याला वाटतच नाही, हा खरा प्रश्न आहे. मला कडकडनं थोडं वाटलं होतं ह्या वेळेस, म्हणून कडकडनं पास झालोय 982. पण तुम्हाला पहिल्या पंक्तीला वाटू द्या आणि पहिल्या पंक्तीत पास व्हा. होतं, पहिल्या अटेम्प्टला पास होतं माणूस, हे मला आता पटलंय. तुम्हाला ते नक्की पटेल नेक्स्ट टाइम तुम्ही इकडे असाल तेव्हा. पण तोपर्यंत पटत नाही, त्याच्यामुळं हा कार्यक्रम आहे की पटून घ्या. या कार्यक्रमाचा एकमेव उद्देश मला असं वाटतो सर सगळ्यांना की कॉन्फिडन्सच नाही आपल्यामध्ये. हो, माझ्यामध्ये अतिशय आत्मविश्वास आहे असं ठासून बोलणाऱ्या मुलाचा सुद्धा आत्मविश्वास नसतो. एक छोटीशी गोष्ट आत्मविश्वासाबद्दल. एक आपल्यासारखाच एक कोणीतरी असतो आणि तो म्हणतो, त्याला आपल्यासारखा कोणीतरी सांगतो की तुझ्यामध्ये आत्मविश्वास बाळग, तू म्हण ही गोष्ट होते, तू म्हण ही लाईट आता खाली पडेल, तू म्हण हे लोक टाळ्या वाजवतील की वाजवतात, परंतु तुमच्यात आत्मविश्वास पाहिजे की नाही. मग तसंच त्यानं म्हटलं की यार माझ्यात खूप आत्मविश्वास आहे, मी माझ्या मनाच्या गाभाऱ्यातून आत्मविश्वासपूर्वक हे विधान करतो की ह्या खिडकीतून दिसणारा जो डोंगर आहे ना, हा उद्या इथं राहणार नाही. आणि तो झोपतो. सकाळी उठून बघतो, त्याच्या मनात झोपतानाच असतं की उठल्या उठल्या आपल्याला ते बघायचं. जाऊन उठल्या उठल्या तो पहिलं काम काय करतो की तो डोंगर आहे का नाही बघतो. मी किती आत्मविश्वासानं झोपलो होतो ना, उठल्या उठल्या बघतो तर काय डोंगर तिथंच. त्याचं पहिलं वाक्य हे असतं, मित्रांनो बघा मी म्हणलं होतं की नाही डोंगर तिथंच राहतो. हो, आत्मविश्वासाचं काही नसतं. म्हणजे त्याचा आत्मविश्वासच मुळात असा होता की डोंगर हलणारच नाही. पण जर तुम्हाला खरंच वाटलं डोंगर हलणार आहे तर खरंच हलेल मित्रांनो, नक्की हलेल.
मुक्काम पोस्ट मंगरुळ, तालुका जळकोट, जिल्हा लातूर अशा कडेकपारीतल्या गावाचा मी आहे. लांब लांब पर्यंत पूर्ण खानदानात कोणी MPSC UPSC केलेलं नाही. MPSC UPSC करणारा कोणताच मित्र माझा नाही. म्हणजे मीच पहिल्यांदा झालो आणि मीच आता सांगतोय सगळ्यांना की आता माझे मित्र आहेत सगळे. म्हणजे कसं, काहीच माझ्याकडे नाही असं म्हणून फक्त क्लास करणारे, पुणे मुंबईला जाणारे, दिल्लीला जाणारेच पास होतात, हे सरासर चुकीचं आहे. याचं एक मूर्तिमंत उदाहरण तुम्ही माझ्याकडे बघू शकता. कडकडनं का होईना आपण UPSC होते. तर मित्र, इंटरव्ह्यूचा कॉल आल्याच्या नंतरच मी फक्त पहिल्यांदा जीवनात कुठल्या तरी अकॅडमीमध्ये गेलो. एकच दिवसासाठी गेलो आणि ती म्हणजे युनिक अकॅडमी. 1 तास तुकाराम जाधव सरांनी बोलले. त्यांनी मॉक इंटरव्ह्यू सुद्धा घेतलेला नाही, कारण मी प्रिपरेशन करून आलो नव्हतो. आणि सरांनी सांगितलं, मला एक वाक्य त्यांचं खूप मस्त वाटलं. त्या वाक्याचा अर्थ किंवा त्याचं ते जे डेप्थ होती त्यावेळी मला समजली नव्हती. परंतु त्यावेळी माझ्या मनामध्ये कुठंतरी एक स्फुल्लिंग पेटवलं गेलं होतं त्या वाक्यानं. तर मला असं वाटलं होतं की सर म्हणतील, नाही नाही तू कर, तुझ्यामध्ये गट्स आहेत, तू पास होशील, असं तसं काहीतरी सर बोलतील चांगलं. तर सरांनी काय म्हटलं, काही हरकत नाही धीरज, आपण करू. इतकं समाधान वाटलं ना ते आपण करू म्हटल्यानंतर, की जीवनात पहिल्यांदा कोणीतरी माझ्या यशासाठी माझ्यासोबत म्हणजे जाणीवपूर्वक जाणकार असलेला माणूस थांबतोय. तशा मोठ्या भावानं खूप काही केलेलं आहे. सर्वांच्या प्रेरणेमागे कोणीतरी असतोच. परंतु ते आपण करू किंवा आपण करून घेऊ हा जी शब्द होता सरांचा. आणि खरंच सरांनी पुन्हा मला ईमेलवर पूर्ण माझ्या बायोडेटानुसार क्वेश्चनरी वगैरे काढून पाठवली. त्याचा खूप मला फायदा झाला आणि मी इथपर्यंत आलो. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये सर्वजण तुम्हाला सांगतायत प्रत्येकाच्या स्टाईलने आपापल्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत की त्या भावना की तुम्ही करा, हे सगळं होतं. प्रत्येकाची काहीतरी एक प्रेरणा आहे या ठिकाणी. प्रत्येकानं सांगतोय माझे आई वडील, कुणी. खरं सांगायचं म्हटलं, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं, माझी प्रेरणाच कुणी नाही असं सांगण्यासारखी. मग तुम्ही मला असं कसं, प्रेरणाच कशी नसते, आहे, पण असं सांगण्यासारखी एक पर्सनॅलिटी नाही आहे माझ्याकडे किंवा या व्यक्तीनं मला प्रेरणा दिली. 10वीचे निकाल, 12वीचे निकाल ज्यावेळेस माझ्या वेळेस, म्हणजे मी 2000ला 12वी झालो आहे, त्यावेळेस पेपर भरभरून गुणवंताचे फोटो यायचे. ते फोटो बघून मला वाटायचं की यार आपल्याला फोटो आला पाहिजे याच्यात. आणि त्यानंतर इथं बसलेले तुम्ही सर्वजण, जेव्हा 7000 लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवतील तेव्हा काय वाटेल, ही माझी प्रेरणा आहे. आपल्यासाठी कोणीतरी टाळ्या वाजवणं किंवा पेपरमध्ये भरभरून लोकांचे फोटो बघणं, हीच माझी प्रेरणा. मला वाटायचं असं काहीतरी असावं, पर्टिक्युलर एक पर्सनॅलिटी नसली तरी. ठीक आहे, हे सगळं बाजूला ठेवू. तुम्ही या ठिकाणी ज्यासाठी आलात त्या संदर्भात एक छोटंसं सांगतो मी, की अभ्यास पद्धती खूप महत्त्वाची असते. सर्वांनी सांगितलेलं आहे, मी फक्त तुम्हाला एक उदाहरण देतो, त्यावरून तुम्हाला ओव्हरऑल अभ्यासाचं काय असावं एक स्ट्रॅटेजी हे समजून येईल. आपण एक संकल्पना समजून घेऊ. पाऊस पडतो ही संकल्पना तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ढग येतात, पाऊस पडतात, पाणी वाहतं, वाफ होते, सगळं माहिती आहे. परंतु हे समजून घेताना कसं समजून घेतलं पाहिजे हे तुम्हाला मला सांगावंसं वाटतं. सर्वप्रथम सूर्याची उष्णता पृथ्वीवर येते. काही माध्यम नसताना कशी येते हा प्रश्न तुम्हाला पहिला पडला पाहिजे. प्रारण, अभिसरण आणि वहन हे कळलं पाहिजे. प्राणाच्या माध्यमातून येते. सूर्याची उष्णता पृथ्वीवर पाणी तापवते. पाणी तापल्यामुळे त्याचा आकारमान वाढतं, घनता कमी होते, त्याचा पृष्ठभागावरचे अणुरेणू बाहेर पडतात, त्याला वाफ म्हणतो. वाफ वर जाते, त्याचं पुन्हा कन्सोलिडेट होऊन ढग बनतात. ढग वाहतात. वारा का वाहतो? वारा वाहतो कारण एका ठिकाणी उष्णता हवा वर गेलेली असते, प्रसरण पाहून हलकी झाल्यामुळे दुसरी हवा तिकडे जात असते, ती त्याला ढग घेऊन तिकडे जाते. तिकडे पुन्हा पाऊस पडतो. पाऊस पडल्यानं ते वहन होतं, ते पुन्हा समुद्रात जातं. म्हणजे एका गोष्ट समजून घेत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये 50 संकल्पना समजून घ्याव्या लागतात. हे तुम्ही करा.
तुम्हाला निव्वळ पाऊस पडणे ही संकल्पना समजून घेऊन अर्थ नाही. त्याच्यामध्ये ज्या कुठल्या कुठल्या संकल्पना अंतर्भूत होतात त्या सगळ्या संकल्पना तुम्ही अंतर्भूत करून घेतला पाहिजे. आणि मग एवढं सगळं केलं, कष्ट केल्यानंतर यश मिळतं असं नाही, तर नापास वगैरे होतच. त्याची तयारी ठेवली पाहिजे. तेव्हा काय म्हणायचं, ठोकरे खाकर गुनगुनाना जिंदगी है, दर्द पीकर मुस्कुराना जिंदगी है, सफलता के साथ जिए तो क्या जिए, हार कर भी जश्न मनाना यही जिंदगी है. तर मित्रो, हे शेर म्हणण्याची पाळी तुमच्यावर येऊ नये, पहिल्याच प्रयत्नात तुम्ही यशस्वी व्हावं अशी तुम्हा सर्वांना माझी शुभेच्छा आहेत माझ्या. या ठिकाणी ह्या कौतुक सोहळ्याला तुम्ही सगळे हजर राहिलात आणि जे तुम्ही पेशन्स दाखवलेत यावरून तुम्ही नक्कीच या परीक्षा पास होण्यासाठी लायक आहात, पात्र आहात हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो. युनिक अकॅडमीने हा सत्कार करून मला कुठंतरी पहिल्यांदा स्टेजवर बोलण्याची संधी दिली. जीवनात पहिल्यांदा मी कुणाच्या जोडी बोलतोय हे मला त्यांनी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मोठ्या मोठ्या पर्सनॅलिटी जिथं बसलेल्या आहेत त्या सर्वांचे आभार. आणि मला शेवटी तुम्हाला एकच सांगायचं आहे जाताना की या जन्मात उदात्त सुंदर असं काही कर तू, या जन्मात उदात्त सुंदर असं काही कर तू, अभिमानानं स्मरतील तुला यानंतरच्या अनेक पिढ्या. कर अविरत मेहनत, पेटता ठेव तुझा ज्ञान होम, जागव जिद्द तुझी आणि तेजाळ तुझी आत्ममशाल, आठव अडचणींना न उबगणारा तुझा विश्वास, जा जिंकून ये जगसागर. थँक्यू.